नमस्कार, मी संयोगिता आणि आपण पाहता चाळीसगाव डांगांची ओळख सुराज्य मराठी. पाहुयात आजची घडामोड. एक संघर्षमय कहाणी. अशोक कुमार धोंडीराम शिंदे, मूळ गाव ब्राह्मणवाडा, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. खरं तर आम्ही 4 भावंड आणि 4 बहिणी. आमचे वडील आमचा जन्मही नव्हता त्या काळात कीर्तनकार होते. नंतर जेव्हा धर्मांतर झाले आणि बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्म निवडून आम्हाला बौद्ध धम्माची दीक्षा दिली आणि मग वडिलांनी हे सगळे सोडून बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीत भाग घेतला. परिस्थिती खूप भयंकर गरिबीची होती. अशा परिस्थितीत वडिलांनी आम्हाला शिक्षण दिले. नंतर मी SSC झालो. खरं तर मी शेती सांभाळणार होतो, परंतु योग असा आला की मला MSCBचा शासकीय कॉल आला आणि मोठे बंधू यांच्या प्रयत्नाने मला नोकरी मिळाली. प्रथमतः मी 1994 साली अकोले येथील कार्यालयात हजर झालो. परंतु आपण समाजाचे काहीतरी देणं लागतो आणि आपले भाऊ नोकरी करून समाजासाठी काम करतात. मग मनात विचार आला, त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून का काम करू नये. मग मी हे कवितेचे क्षेत्र निवडले. तत्पूर्वी मोठे बंधू त्यांच्या डायरीत काहीतरी लिहित असत. एक दिवस मी ते वाचण्याचा प्रयत्न केला आणि तो माझा आवडीचा विषय निघाला. मग ठरवून टाकले की आपण सुद्धा कविता करायला शिकावं. नंतर हा छंद लागत गेला. तो आज तागायत आपण जोपासला. विषय कोणत्याही प्रकारचा असू द्या, त्यावर लिहायला लागलो. नोकरीच्या काळात लिहायचे, परंतु कामाचे टेन्शन असायचे. लिहायचे आणि वहीत ठेवायचे, कुणाला काही सांगायचे नाही. तरी भीम जयंती असेल, आणखी काही कार्यक्रम असतील, तिथे जायचे. संयोजकांना विनंती करायची आणि समाजाचे थोडंसं प्रबोधन करायचे. 2022ला सेवा संपली आणि मी पूर्ण मोकळा झालो. तिथून पुढे लिहायची गती घेतली आणि मग 2 वर्षात मला 15 जिल्ह्यातील साहित्यिक जोडले गेले आणि लिखाणाची गती वाढली. आज तागायत 135 प्रमाणपत्र, अनेक सन्मान चिन्ह प्राप्त झाले. राज्यस्तरीय 4 पुरस्कार मिळाले आहेत. सांगायचे एवढेच आहे की मला समाजासाठी लिहायचे आहे, पुरस्कारासाठी नाही. आज समाजात मरगळ आली आहे, ती मरगळ झटकायची आहे. विखुरलेली माणसे जोडण्यासाठी काम करायचे आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार, जसे बाबासाहेब म्हणाले, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, ही त्रिसूत्री मनात ठेवून काम करायचे आहे आणि म्हणूनच हा माझा संघर्ष आहे. नमस्कार, मी सुराज्य मराठी मधून आलेलो आहे अजय पवार. आपल्या तालुक्यामध्ये अनेक लोक मी पाहिली, वेगवेगळ्या माध्यमांमधून पाहिली. क्रांतीच्या चळवळीत असतील, शिक्षणाच्या चळवळीत असतील, सामाजिक चळवळीत असेल. मी अशा एका वेगळ्या माणसाकडे जाणार आहे आज, की ज्यांनी गरीब परिस्थितीतून खेडेगावात शिक्षण घेतलं. हे शिक्षण घेत असताना आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो आणि समाजासाठी आपण काहीतरी करावं. हे सगळं शिक्षण पूर्ण केल्याच्या नंतर जे नोकरीच्या माध्यमातून, वेगवेगळ्या कवितेच्या माध्यमातून आज त्यांचा प्रवास इथपर्यंत झालेला आहे. आपण आलेलो आहे आदरणीय अशोकजी शिंदे साहेब यांच्याकडे. हे महावितरणकडे नोकरीला असताना ज्यांनी नोकरीबरोबर आपल्या कवितेचा छंद जोपासला आणि आजपर्यंत त्यांना 75 पेक्षा जास्त पुरस्कार मिळालेले आहे. ही एक गौरवाची आणि विशेष बाब आहे. आज त्यांच्या समवेत आमच्या ताई आहे. ह्या ताईंनी सुद्धा त्यांना खंबीर साथ दिली. असं म्हणतात की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक यशस्वी स्त्री असते. त्याचं कारण असतं की पुरुष दिवसभर बाहेर असतो, बाहेर नोकरी कामानिमित्त असतो, मुलांकडे लक्ष देणं, कुटुंब सांभाळणं, त्या सगळ्या गोष्टी आमच्या ताईंनी सांभाळल्या. म्हणून आज आमचे शिंदे साहेब जे आहेत एक उत्कृष्ट कवी बनू शकले. त्यांच्या समवेत आमच्या ताई पण आहेत, त्यांचीही मोलाची साथ आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, सेवानिवृत्तीच्या नंतर हा पुढचा काळ प्रबोधनासाठी वापरता यावा म्हणून आमच्या RPIचे ज्येष्ठ नेते आदरणीय सुरेशजी देठे साहेब सुद्धा आपल्यासोबत आहेत. नमस्कार साहेब. हा आपण ब्राह्मणवाडा हे आपलं मूळ गाव. ब्राह्मणवाड्यामध्ये शिक्षण घेतल्याच्या नंतर आपला पुढचा प्रवास कसा झाला हे थोडक्यात आमच्या प्रेक्षकांना सांगा. नमस्कार, माझं नाव अशोक शिंदे. माझं मूळ गाव मुक्काम पोस्ट ब्राह्मणवाडा, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. खरं तर एक छोट्याशा गावामध्ये माझा जन्म झाला आणि शिक्षण माझं 4थी पर्यंत ब्राह्मणवाडा या गावीच. शिक्षण चालू असताना हळूहळू पुढे प्रवास माझा, मी
पुढे चालू ठेवला आणि चालू ठेवता ठेवता 9वी 10वीच्या तिथे व्यवस्था नसल्यामुळे मी संगमनेर या ठिकाणी वसतिगृहामध्ये गेलो आणि त्या वसतिगृहामध्ये खऱ्या अर्थानं मी वसतिगृहाचं शिक्षण घेतलं. खरं तर शिक्षण घेण्याच्या पाठीमागचा उद्देश खूप वेगळा होता. परिस्थिती तशी नाजूक होती. वडील शेतकरी होते, परंतु वडिलांना एक जिद्द होती की मुलांनी शिकलं पाहिजे आणि शिकता शिकता कुठेतरी चांगल्या पदावर काम करावं अशी त्यांची इच्छा होती. खरं तर आम्ही 4 भावंड. मोठ्याचं नाव आहे आमचे मोठे बंधू शशिकांत शिंदे, 2 नंबरचे सूर्यकांत शिंदे, 3 नंबर माझा आणि 4था नंबर सुनील शिंदे. हे आम्ही 4 भावंड आणि 4 बहिणी. परिस्थिती नाजूक असताना बाबांनी आम्हाला शिक्षणासाठी बाहेर पाठवलं. आम्ही शिक्षण घेतलं आणि नोकरीला लागलो. परंतु ज्या वेळेला मी गावी होतो, गावी असताना आमचे बंधू, मोठे बंधू, ते एक झेडपीमध्ये नोकरी करत होते आणि नोकरी करत असताना त्यांनाही थोडासा लिहिण्याचा छंद होता. तर मी असं एक दिवस पाहिलं, दादा काय चाललंय तुमचं, बघू द्या मला. त्यांच्या त्या डायऱ्या मी उचकल्या. डायऱ्या जेव्हा उचकल्या त्यावेळेला दादांनी अतिशय सुंदर कविता लिहिल्या, कारण त्यांना तो छंद होता. आणि तो छंद मी बघितलं, अरे आपण जर असं केलं तर काय होऊ शकतं. तर मग त्यांच्या 4-5 कविता जेव्हा मी वाचल्या, मला खूप म्हणजे मनातून इतकं उत्स्फूर्तपणे असं वाटलं की असं काहीतरी लिहावं. आमचे 2 नंबरचे बंधू आहेत, त्याचे चांगले कलाकार आहेत, नाटकात काम करतात आणि आताच नुकतीच त्यांची संत तुकाराम हे नाटक चालू आहे. त्या नाटकात त्यांनी अभिनय पण छान केला आहे. मग आपण काहीतरी का करू नये अशी एक मनामध्ये जिद्द होती. नोकरीनिमित्तानं बाहेर पडलो आणि बाहेर पडल्यानंतर हळूहळू नोकरीच्या माध्यमातून मला बऱ्याच कार्यक्रमांमध्ये जाण्याचा योग आला आणि मग मला तो हळूहळू कवितेचा छंद लागला. चारोळ्या लिहिण्याचा छंद लागला, लेख लिहिण्याचा छंद लागला आणि मग मी त्या माध्यमातून बऱ्याच ठिकाणी कार्यक्रम करत राहिलो. खऱ्या अर्थानं लेख, चारोळ्या, कविता लिहिता लिहिता मला खूप ठिकाणी प्रेरणा मिळाली. प्रेरणा मी घेत आलो. खऱ्या अर्थानं कुटुंबाकडनं एक मोठी प्रेरणा मला मिळाली आणि मग ती प्रेरणा घेऊन मी खऱ्या अर्थानं बाहेर पडलो. जेव्हा मी बाहेर पडलो, एका कुटुंबाकडे गेलो. एक कुटुंबही असं लेखणी ते लेख लिहायचे आणि मग त्यांनी मला विचारलं की तुम्ही काय करता. तर म्हटलं मी मला कविता लिहिण्याचा छंद आहे. मग मला म्हणे कविता लिहिता, मग नेमकं कशा लिहिता, त्याचा उद्देश काय. तर मी त्यांना एक सांगितलं की माझी कविता मी जी लिहितो ती समाजापर्यंत पोहोचली पाहिजे आणि खऱ्या अर्थानं माझ्या कवितेनं कुटुंब सुधारलं पाहिजे. कुटुंबच नाही तर गाव सुधारलं पाहिजे. गावच नाही तर जिल्हा सुधारला पाहिजे. जिल्हा नाही तर राष्ट्र माझं सुधारलं पाहिजे. असा उद्देश ठेवून खऱ्या अर्थाने बाहेर पडलो आणि मग छोटे मोठे कार्यक्रम माझे होत गेले. कार्यक्रम करत असताना ज्या वेळेला माझी नोकरी संपली, नोकरीचा कालखंड संपला, त्यानंतर माझ्या खऱ्या अर्थानं कवितेला जास्त प्राधान्य म्हणण्यापेक्षा मला जास्त लिहावीची छंद वाटला, लिहावं वाटलं आणि मग लिहिता आमचे आदरणीय सुरेशजी टेके साहेब आणि त्यांच्या समवेत म्हणजे त्यांच्या माध्यमात आलो आणि मला त्यांनी एक ऊर्जा दिली. खऱ्या अर्थानं अशा प्रकारची ऊर्जा दिली की प्रथम पहिला पुरस्कार मला सिन्नर या ठिकाणी वामनदादा कर्डक या नावानं पहिला पुरस्कार मला मिळाला. खऱ्या अर्थानं योगदान सुरेश देते साहेबांचं आणि म्हणून तो पहिला पुरस्कार मला वामनदादा कर्डक या नावानं मिळाला. तसं पाहिलं तर त्या अगोदर शासकीय पुरस्कार सर मला मिळाले. साधारणतः 1915-16 या साली गुणवंत कामगार म्हणून मला एक पुरस्कार मिळाला. तो नाशिक या ठिकाणी 1 मेला मला मिळाला. त्याही ठिकाणी माझा सत्कार वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केला. त्यानंतर साधारणतः 94ला एक मिळाला, एक 2015ला मिळाला आणि शेवटचा पुरस्कार शासकीय तो मला 2022 या ठिकाणी
महाबळेश्वर सब डिव्हिजन श्रीरामपूर डिव्हिजनमध्ये मला मिळाली. खरं तर ही माझ्या कामाची बाब. प्रामाणिकपणे काम जेव्हा मी क्षेत्रात करत होतो त्यावेळेला मलाच असं समजत नव्हतं की अधिकाऱ्यांनी माझं नाव वरती कळवलंय. पण मला कल्पना सुद्धा नसायची की माझं काम काय आहे, मी किती प्रामाणिक काम करतो. आणि मग जेव्हा अधिकाऱ्यांनी दखल घेतली, मुलाखती झाल्या आणि सर खऱ्या अर्थानं त्या माध्यमातून शासकीय पुरस्कार मला मिळाले, ती प्रेरणा मिळाली. आणि त्या प्रेरणेतून खऱ्या अर्थाने हळूहळू मग कुटुंबाचा आदर्श घेतला. कुटुंबाचे आदर्श घेत मी पुढे आलो आणि मग खऱ्या अर्थानं अशी देठे साहेबांसारखी मंडळी मला मिळाली. त्यात म्हणजे यात म्हणजे त्यांचाही खूप मोलाचा वाटा आहे असं मी समजतो. आणि मग मला खऱ्या अर्थानं ह्या पुढच्या वाटचालीला आणखी चालना मिळाली. जेव्हा चालना मिळत गेले तेव्हा सर मी काहीतरी एक वेगळं लिहित गेलो आणि मग त्या माध्यमातून एक छोटीशी कविता मी मांडण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतो. खरं तर बाप कसा असतो, थोडक्यात बापाचं कर्तव्य काय आहे आणि बाप कसा असतो, या म्हणजे मी साधारणतः 1 वर्षापूर्वी ही कविता लिहिली होती सर. आणि ती कविता जेव्हा लिहिली ना तेव्हा माझ्या डोळ्यात खऱ्या अर्थानं पाणी आलं. बाप किती म्हणजे बापाचं हे रोल किती भारी आहे. आणि म्हणून बाप नावाची कविता आपल्यासोबत छोटीशी सादर करतो आणि मग पुढची कविता. खरं तर आज आपल्यासोबत RPIचे ज्येष्ठ नेते आदरणीय देठे साहेब सुद्धा आहेत. देठे साहेब सुद्धा नेहमी शिंदे साहेबांच्या सोबत असतात. आपण त्यांचंही मत जाणून घेऊया. नमस्कार, मी सुरेश देठे. खऱ्या अर्थाने आंबेडकरी चळवळ चालत असताना ज्यावेळेस एक आदर्श कवी माझ्या संपर्कात आले, त्यांच्या माध्यमातून समाज प्रबोधनासाठी ते जी कविता प्रसारित करतात त्याचा खऱ्या अर्थाने समाजाला देखील एक प्रकारचा एक चांगला फायदा होतो असं आमच्या साथीच्या लक्षात आलं. आणि त्याचाच एक भाग म्हणून यांच्या कवितेच्या माध्यमातून आमच्या सरकारांनी आंबेडकरी चळवळ चालवताना थोडंफार चांगल्या प्रकारची साथ आम्हाला मिळत गेली. त्याचाच एक भाग म्हणून मला वाटतं सिन्नर येथे ज्यावेळेस महाकवी वामनदादा खडक जीवनगौरव पुरस्काराच्या निमित्ताने जी माणसं निवडल्या गेली पुरस्कारासाठी, त्याच्यामध्ये खऱ्या अर्थाने ते आयोजक नियोजकांनी कवी अशोकराव शिंदे साहेबांचं नाव ज्यावेळेस आमच्यापर्यंत पोहोचवलं, तो पुरस्कार घेण्यासाठी आम्ही गेलो, त्यावेळेस मला माझ्यासारखं खरं असं वाटलं की बाबासाहेब आंबेडकरांनी जी आपल्याला शेतात संघटित व्हा आणि संघर्ष करा हा संदेश दिला, त्या अर्थाने खऱ्या अर्थाने परिवर्तनवादी विचाराचे संस्थापक बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारानेच आज कवी शिंदेसाहेब आपल्याबरोबर आहेत. आणि खरं त्यांच्या त्या कवितेचा आपल्या सर्वांनाच आमच्यासारख्याला अभिमान वाटतो, एवढंच मी सांगू शकतो. धन्यवाद साहेब. आज आपण या ठिकाणी निळे सर सुद्धा आहेत. आपण निळे सरांचं मत जाणून घ्या. निळे सर, याबद्दल तुम्ही काय सांगाल? नमस्कार, मी निळे सर. अशोकराव शिंदे साहेब यांना आम्ही आदरानं सर्वजण अण्णा म्हणतो. अण्णा कविता करतात हे आम्हाला नंतर कळलं. ज्यावेळेस फुले शाहू आंबेडकर विचारमंचाच्या वतीनं गावोगाव जाऊन ज्यावेळेस आम्ही आंबेडकर जयंतीच्या कार्यक्रमाला हजेरी लावायचो त्यावेळेस खऱ्या अर्थानं अण्णा कविता करतात. आणि त्याही कविता अतिशय दर्जेदार सामाजिक वेगवेगळ्या विषयावर भाष्य करणाऱ्या कविता की ज्यातून खऱ्या अर्थानं समाजाचं प्रबोधन होईल या पद्धतीने अण्णांनी कविता केल्या. आणि अण्णांच्या कविता खरंच अभिमान वाटण्याजोग्या आहेत. आम्हाला तर मनापासून अण्णांच्या कविता आवडतात आणि अभिमान सुद्धा वाटतो. कवी शिंदे साहेबांना भेटलो, त्यांना जो वामनदादाचा नावानं जो पुरस्कार मिळालेला आहे, जग बदलून या घावं सांगून गेले मज भीमराव, अशा उक्तीप्रमाणे किंवा अशा कवितेच्या ओळीनं ज्यांनी जग बदलायचा प्रयत्न केला त्याच प्रयत्नावर आज शिंदे साहेबांनी पाऊल ठेवलेलं आहे. सुराज्य मराठीच्या वतीनं त्यांना पुढील काळास आम्ही लाख लाख शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद. आज आपण या कवींना भेटता भेटता आपण त्यांच्या कुटुंबाला सुद्धा भेटूया, ज्यांनी शिंदे साहेबांच्या सोबत
आपलं आयुष्य काढलं आणि सगळ्यात महत्त्वाचं पतीला साथ दिली, अशा आपण शिंदेताईंना विचारूया. ताई, साहेब नेहमी नोकरी करत होते, घरी कधी नसायचे, तुम्ही कुटुंब सांभाळलं, याबद्दल तुम्ही काय सांगाल? ते ना सेवा करत असताना सुद्धा त्यांचं कुटुंबाकडे लक्ष होतं. खूप छान पद्धतीने त्यांनी म्हणजे लक्ष दिलं कुटुंबाकडे. आणि बाहेर असताना त्यांनी ना कविता करत होते, मला काहीच माहीत नव्हतं. जेव्हा ते सेवानिवृत्त झाले तेव्हा मला माहिती झालं का ते कविता करतात म्हणून. पण त्यांचा मला खरं खूप अभिमान आहे आणि छान पद्धतीने ते कविता करतात, समाजामध्ये छान पद्धतीने प्रबोधन करतात, त्याचा मला आनंद आहे. ताई, यावर तुमचं काय मत आहे? नमस्कार, मी त्यांची सगळ्यात मोठी सून. आमचे बाबा कवी अशोक कुमार शिंदे, आम्हाला त्यांचा खूप अभिमान आहे. मी लग्न होऊन मला आता 1.5 वर्ष झाले मी इथं आले, तर इतक्या सुंदर सुंदर कविता लिहितात ते की एवढे सारे पुरस्कार बघून आम्हाला त्यांचा खूप अभिमान वाटतो आणि आनंदही आहे. सुराज्य मराठीकरिता प्रतिनिधी अजय पवार, राजूर. आपल्या सुराज्य मराठीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.